झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढली, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. ओके, आता ही मामाची पोरं माझ्या बरोबर आहेत, म्हणजे मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या चित्रपटातील प्रमुख कलाकार, छोटे कलाकार माझ्याबरोबर आहेत. तुमची जरा आम्हाला ओळख करून देणार का? हो हो, माझं नाव साहिल मालगे आणि चित्रपटमध्ये मी कुणाल नावाची भूमिका करतो. माझं नाव आर्या भरगुडे आणि मी इरा चव्हाण या मुलीची भूमिका करते. हाय, मी शुभंकर अत्रे आणि मी फिल्ममध्ये साहिल चव्हाण नावाच्या मुलाची भूमिका करतोय. थँक्यू सो मच. बरं, यांनी खूप धमाल केलेली आहे आणि ॲक्च्युली वेळ फार कमी असतो, यांचं बोलणं फार असतं, पण आपण अगदीच नेमक्या शब्दामध्ये तुमच्या काही आठवणी आहेत त्या आमच्याशी शेअर करा. तुझी काय आठवण आहे जेव्हा तुम्ही ऑन लोकेशनवर शूट करत होता, अशी एखादी आवडती गोष्ट, आठवणीत राहणारी गोष्ट? आणि ॲक्च्युली मी जेव्हा शूट करत होतो तेव्हा माझा बड्डे होता 18 एप्रिलला. सो त्या दिवशी आमचा शेणाचा सिक्वेन्स झाला आहे, ज्याच्यात शेण लावला गेला आहे मला हातावर, पायावर, तोंडावर. तर एक खूप बॅड एक्सपिरियन्स होता. आणि व्हॅनिटीमध्ये गेलो आणि समीर सर आले होते. मी त्यांना विचारलं, सर वॉट सीन आर वी डुईंग टुडे? आणि मला सांगितलं नॉर्मल सीन आहे काहीतरी. नंतर स्क्रिप्ट हातात आली, शेणाचा सिक्वेन्स आहे. म्हटलं सर आज बड्डे, नको सर प्लीज, असं नको. पण आणि शेण हातात, आणि मी एकदम घाबरलो. अरे बापरे, शेण लावणार आहेत, हे बड्डे गिफ्ट झालं, बड्डे केकच लावत आहेत, बापरे. पण एक्स्ट्रीम गुड एक्सपिरियन्स. जंगलमध्ये फर्स्ट टाईम, ॲज अ फर्स्ट टाईम न्यू कमर, आणि फर्स्ट टाईम करावं असं खूप छान आहे. आणि जंगलमध्ये करतो आहे मी, तर ते खूप छान आहे. व्हेरी गुड. आर्या, तू काय सांगशील? ॲक्च्युली आम्ही 5 दिवस आम्हाला आधी थोडा घेऊन आले, कारण की लोकेशन दाखवायला की जंगल ॲक्च्युली कसं असणार आहे. आम्ही जस्ट पुण्यावरून साताऱ्याला पोचलो अँड त्यावेळेसच आम्ही सगळे गप्पा मारत गेम खेळत बसलो होतो, बोर होत होतं म्हणून. आणि त्याच वेळेस आमचं जंगलाचे निघाले, आपल्याला जंगलात शूट करायचं कसं वाटेल. तर मी अशी खूप डेअरिंग करत होते, अरे काय सोपं आहे जंगलमध्ये, हे बायात का केले काही होणार नाही. पण जेव्हा तिकडे गेले इतके घाबरले होते ना मी, मला स्वतः राहवतच नव्हतं. आणि आमचे 5 दिवस ह्याचे पण शूट होतं, रात्रीचं शूट होतं आणि बाकीचे सगळे सकाळचं शूट. तर रात्रीच्या शूटला इतकं कठीण झालं होतं की आमचा शेकोटीवाला एक सीन होता, ज्याच्यामध्ये आम्हाला थंडी असते म्हणून आम्ही शेकोटी लावतो, आणि त्याच्यामध्ये आम्हाला तेव्हा जंगलात खूप गरम होत होतं. आणि जेव्हा आम्हाला असं मी फ्री गरम वगैरे काय होत नाही असं, तेव्हा थंडीचा होतं. तर ते खूप डिफिकल्ट गेलं, पण आमचा समीर काका बाकीच्या सगळ्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. आणि आता आपण वळूया छोट्या चिंटूकडे. हा सगळ्यांचा आवडता आणि माझा आवडता चिंटू. चिंटू, तुझा एक्सपिरियन्स आहे? खरं तर आता आपण म्युझिक लॉन्चसाठी आलो आहे आणि मला सांगायला आवडेल की म्युझिकच्या वेळेसच एक घडलेली आहे. त्याच्यामध्ये झंपक नावाचं आमचं जे गाणं आहे त्याचा शूटिंगचा दिवस होता आणि त्याच्यामध्ये जसं आम्ही आत्ता परफॉर्म केलं त्याच्यासारखंच खूप मस्त या सगळ्यांनी डान्स वगैरे केला आहे. आणि एका सिच्युएशनमुळे मला तो डान्स करता आला नाही आणि मला एवढं असं वाईट वाटत होतं की प्लीज मला का नाही डान्स करता येते. आणि माझ्यासमोर हे सगळेजण एवढं छान छान डान्स करत होते आणि सगळेजण वाव आता ही स्टेप आणि मी असं मागे बसून मला का नाही करता येते असं. आणि पॅकअप नंतर ज्या वेळेस सीन आला की ओके आता तुला हा सीन करायचा आहे, मी म्हणलं येस आता मला डान्स करायला मिळणार. आणि तेवढ्यात लाईट गेला. सो माझा त्या दिवशी सीनच झाला नाही. मी इतका सॅड झालेलो. मग नंतर ते म्हणलं ठीक आहे आपण काहीतरी अरेंजमेंट करू आणि मग फायनली माझा एक तरी डान्सचा सीन झाला. खरं तर हा पूर्ण सिनेमा जो आहे तो जंगलामध्ये शूट झालेला आहे पूर्णपणे. तर काय रे तुम्हाला जंगलामध्ये भीती नाही वाटली? ॲक्च्युली असे कसे तुम्ही छान छान एवढे कपडे घालून शूट केली? ॲक्च्युली 30 दिवसाचा शूट होता आणि कासमध्ये होता आणि त्याच्यात 5-6 दिवस रात्रीचे शूट होते आणि आम्ही घाबरलो होतो. पण आमच्या याच्यापूर्वी आमचे वर्कशॉप झाले होते समीर दीक्षित बरोबर, हेमंत जोशी बरोबर आणि सारंग साठे. त्यांनी आमचे वर्कशॉप घेतले होते फॉर आमच्या दोघांचे, आमच्या तिघांचे बॉन्डिंग दाखवायला. आणि आम्ही गेम्स खेळायचो त्याच्यात. खूप मजा आली. बट वी वर रेडी फॉर द जंगल आणि त्यामुळे खूप भीती नाही वाटली. फक्त आमची आर्या बेबी आहे ती माझे बरोबर होते.
तर नंतर ॲक्च्युली वी सेटल्ड ओव्हर देअर आणि नंतर असं कधीच नाही वाटलं की अच्छा जंगल आहे आराम से अपना घरी आहे ठीक आहे. अच्छा, मग तुमचे काही स्कूल फ्रेंड्स तुम्हाला आता काय बोलतात, भेटलात की नाही नंतर ही शूट झाल्यानंतर वगैरे? कोणी कोणी कॉम्प्लिमेंट्स दिले की नाहीत? ॲक्च्युली सगळे आता माझ्यावर जळायला लागले. एक पाशा म्हणून एक माझी फ्रेंड आहे जिने रमैया वस्तावय्यामध्ये काम केलं आहे. ते फक्त हां ये बॉल पकड एवढा डायलॉग म्हणून ती गेली आणि ती ॲटिट्यूड वाटते. तर मग आता ती खूप जळते माझ्यावर आणि म्हणून मी मुद्दाम तिच्यासमोर सारखे होते 21 नोव्हेंबर 21 नोव्हेंबर. आणि जे पण असं सगळ्यांना ॲटिट्यूड दाखवत नाही, जे माझ्याशी खूप चांगले बिहेव करतात, फ्रेंडली आहेत, त्यांच्याशी मी नीटच वागते. पण जे मला खूप जळतात, जर रूड वागतात, त्यांना मी खूप ॲटिट्यूड शोधतो. अरे मी तुला इथे सांगू का, कोणी जरी तुला ॲटिट्यूड दाखवलं ना तरी त्याच्या बदली त्यांना ॲटिट्यूड कधीच द्यायचं नाही. उलट त्यांच्याशी चांगलंच बोलायचं. तुला माहिती आहे का, याचा फरक खूप पडतो. आता तू जाशील ना, त्या बिपाशा कोण आहे ती बिपाशाच ना, त्या फ्रेंडला बोलायचं तू खूप जो रोल केला ना तो खूप छान केलाय, पण आता माझा रोल पहा, असा छान आनंदात म्हणायचं. असे डोळे उघड आणि बघ. तिला बिलकुल ॲटिट्यूड दाखवू नकोस. प्रॉमिस? प्रॉमिस? येस, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. मला एवढं म्हणायचं आहे, शाळा होती की नाही, का तुम्ही सुट्ट्या मारल्यात, काय नक्की केलं आहे? खरं सांगायचं तर हे शूटिंगचं झालं ते एप्रिल महिन्यात झालेलं. कंप्लीट वेकेशन होती. सो त्याचं एक वाईट वाटलं की आपल्याला शाळा बुडवता येणार नाही आहे, कारण शाळा बुडवली की लोकांना कळतं की हा शूटिंगला गेला आहे. सो मग सगळेजण विचारतात की कसं झालं काय झालं, मग सांगायला मजा येते. पण खरं सांगायचं तर एक खूप चांगला एक्सपिरियन्स मला या टीमबरोबर मिळाला. कारण ह्याच्या आधी मी चिंटू फिल्ममध्ये काम केलेलं, विच वॉज अ व्हेरी अपबीट कॅरेक्टर, की खूप लाऊड, की आई हे मला दे ना, असे ते खूप लाऊड आणि कॅरेक्टर होतं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही माझं कॅरेक्टर बघितलं ते एकदम वेगळं आहे. म्हणजे सायलेंट, प्रत्येक गोष्ट बोलण्याआधी 2 मिनटं विचार करणारा, पण तरीही शाय नाही, इंटेलिजंट मुलगा असा आहे. सो थँक्यू समीर सर आणि मामाच्या गावाला जाऊयाची टीम, की त्यांच्यामुळे मला हा रोल मिळाला. आणि आता होपफुली 21 नोव्हेंबर नंतर माझी ती इमेज ब्रेक होईल. बघा ना किती मॅच्युरिटी आली आहे या मुलांमध्ये. हे आजचे तर आहेतच कलाकार, पण उद्याचे मोठे कलाकार आहेत हे तिघंजण पण. थँक्यू सो मच. बरं मी काय म्हणते, मामाच्या गावाला जाऊया, पण कोण मामा आहे नक्की ते तुम्हाला 21 नंबरलाच कळेल. पंकज चलानी फिल्म्स प्रेझेंट्स मामाच्या गावाला जाऊया 21 नोव्हेंबर 2014. विसरायचं नाही हा. चला तर मग सगळ्यांनी मिळून आपण मामाच्या गावाला जाऊया ना. हो नक्की. 21 नोव्हेंबरला. ओके, थँक्यू सो मच. आणि या फिल्मसाठी ऑल दी बेस्ट तुमच्या तिघांनाही. थँक्यू. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.